नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात लाडक्या बहीण या योजनेच्या जोरावर 288 पैकी तब्बल 235 जागांवर महायुतीने बाजी मारली आहे. अशा या भूतोन भविष्य विजयानंतर पुढचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचा दरमहा हप्ता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधीपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होईल. कारण निवडणुकीच्या निकालानंतरच्या दुसऱ्याच दिवशी आपले लाडके मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा ठरल्याप्रमाणे दरमहा हप्ता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार असं घोषित केलं होतं. यामुळेच सर्वसामान्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये लाडकी बहीण योजनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पण खरं म्हणजे अजून सरकार स्थापन व्हायचं बाकी आहे. भाजपच्या जागा वाढल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. तर दुसरीकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील आणि त्यांच्या पक्षांकडूनही मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली जाते. त्यामुळे या तीन नेत्यांपैकी मुख्यमंत्रीपद कोणाला दिलं जातं हे पाहावं लागेल. आणि हे आपल्याला येणाऱ्या गुरुवारी म्हणजे 5 डिसेंबरला क्लिअर होऊन जाईल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरती कोणता नेता विराजमान होणार. म्हणजे थोडक्यात सत्तेसाठीची रस्सीखेच ऑलरेडी सुरू झालेली आहे. पण या सगळ्यात लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. खरं पाहता सरकार स्थापन झालं की लगेच या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी आहे. कारण सरकारच्या लाडक्या योजनामुळे राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पत्रकार परिषदेत राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागेल असे संकेत अजित पवार यांनी दिले होते. त्यांच्या या विधानातून हे स्पष्ट होते की लाडकी बहीण योजना लागू जरी झाली तर त्याच्यामध्ये नक्कीच काही अटी, तरतुदी आणि शर्ती असतील. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर लाभार्थी योजनांसाठी निधी देणं हेच एक मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला अटी, शर्ती आणि निकष लावले जाऊ शकतात असं जाणकार सांगतात. तसं पाहता या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली त्याच वेळेस यामध्ये काही अटी, शर्ती आणि निकष घालण्यात आलेले होते. परंतु निवडणुकीत या अटी शर्तीचा प्रकार अंगलट येईल असा अंदाज ओळखून अटी शर्तीचा कासरा मोका सोडला होता. आणि याचमुळे निवडणुकीपूर्वी तब्बल 2 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. लाडकी बहीण या योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप व प्रत्यारोपाच्या फेरी सुद्धा झडल्या होत्या. महायुतीने लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये देऊ असं सांगितलं होतं, तर महाविकास आघाडीने लाडक्या बहिणीसाठी 3000 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मत दिलं. राज्यातील महिला मतदाराचा टक्का देखील वाढला. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2019च्या विधानसभा निवडणुकीत 59.3% महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर 2024 मध्ये निवडणुकीत महिला मतदाराचा टक्का 65.02% पोहोचला आहे. विशेष म्हणजे यामुळे महिला आणि पुरुष मतदाराच्या टक्केतील दरी 2% कमी झाली आहे. म्हणजे महिलांचा मतदानाचा टक्का वाढला आहे आणि याचा सगळा फायदा महायुतीला झालेला आहे. विरोधकांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका देखील केली होती. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल असा प्रचार देखील विरोधकांनी केला होता. परंतु निवडणुकीत ही लाडकी बहीण योजना जड जाताना दिसताच महाविकास आघाडीने यू-टर्न घेतला आणि सत्तेत आलो तर योजनेत दुप्पटीने वाढ करण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं. त्यामुळे ही योजना आता बंद होईल असं दिसत नाही. कारण लाभार्थी योजनेचा अनुभव लक्षात घेता योजना थेट बंद केली तर त्याबद्दल नाराजी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. सोबतच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजना थेट बंद केली जाणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे ती या योजनेत पुढील काळात अटी, शर्ती आणि निकषांचा घोडा घातला जाईल. आता आपण येऊया मुद्द्याच्या प्रश्नावरती. मग 2100 रुपये मिळणार असतील तर कधीपासून मिळतील? तर त्याचं उत्तर आहे राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनानंतर म्हणजे एप्रिल महिन्यापासून. कारण या योजनेच्या वाढीव निधीसाठी विधिमंडळात मागण्या मांडाव्या लागतील. त्यानंतरच या योजनेसाठी वाढीव अशी आर्थिक मदत केली जाईल. त्यामुळे या योजनेसाठी 2100 रुपये महिना देण्याची शक्यता जास्त असली तरी देखील प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजे महिलांच्या खात्यांवरती 1500 ऐवजी 2100 रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यासाठी एप्रिल महिना तरी उजाडेल. त्यात देखील आर्थिक भार वाढल्यामुळे या योजनेवरती अटी, शर्ती आणि निकषांचा खुट्टा देखील मारला जाईल अशी शक्यता जाणकार वर्तवत आहेत. तर एकूणच लाडकी बहीण योजना असो
किंवा दुसऱ्या कोणत्याही लाभार्थी योजना ज्या येणाऱ्या काळात सरकार राबवणार आहे त्यामध्ये राज्याच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. तर या विश्लेषणासोबत मी गणेश पोपळभट तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहीण योजनेसाठी 2100 रुपये कधीपर्यंत दिले जातील? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचं मत कमेंट करून मला सांगा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहीण भावांपर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मी लवकरच परत येईल एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या.